जिल्ह्यातील परळी तालुक्यातून आज संघर्षाची एक मोठी बातमी समोर येतेय। घाम गाळून पिकवलेल्या ऊसाचा मोबदला मिळावा यासाठी या शेतकऱ्यांच्या संयमाचा बाण फुटलाय। बांगरी येथील ओंकार साखर कारखान्याने शेतकरी आणि कामगारांची देयके थकवल्याच्या निषेधार्थ आज कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वाराला टाळे ठोको आंदोलन करण्यात आलंय। आपल्या हक्काच्या पैशांसाठी शेतकरी आणि कामगार आज आक्रमक झाले असून जोपर्यंत ठोस कृती होत नाही तोपर्यंत मागे न हटण्याचा पवित्रा त्यांनी घेतलाय। परळी तालुक्यातील पांगरी इथल्या या ओंकार साखर कारखान्याचा परिसर आज घोषणांनी दणाणून गेलाय। एकीकडे उन्हाचा कडाका वाढत असताना दुसरीकडे शेतकऱ्यांच्या मनातील संतापही शिगेला पोहोचलाय। ऊस उत्पादक शेतकरी, ऊसतोड वाहतूक ठेकेदार आणि कारखान्याचे कर्मचारी गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या थकीत देयकांसाठी आणि वेतनासाठी प्रशासनाचे उंबरठे झिजवतात। मात्र कारखाना प्रशासनाकडून केवळ आश्वासनांची बोलवण होत असल्याने अखेर आज सत्याग्रह आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात आला। शेकडो शेतकरी आणि कामगारांनी आज सकाळीच कारखान्यावर धडक दिली आणि मुख्य गेटला टाळं ठोकलं। आमच्या रक्ताचं पाणी करून पिकवलेल्या ऊसाचे पैसे आम्हाला मिळालेच पाहिजेत, अशा शब्दात आंदोलकांनी आपला रोष व्यक्त केलाय। आंदोलकांचा पवित्रा इतका आक्रमक आहे की जोपर्यंत थकीत बिलं शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याबाबत लेखी आश्वासनं आणि प्रत्यक्ष कार्यवाही सुरू होत नाही तोपर्यंत कारखान्याचं टाळं उघडणार नाही, असा इशारा देण्यात आलाय। कामगारांचेही अनेक महिन्यांचे पगार थकल्याने त्यांच्यासमोर कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न उभा ठाकलाय। थकीत देयकांचा हा आकडा कोट्यावधींच्या घरात असल्याने संपूर्ण जिल्ह्यात या आंदोलनाची चर्चा रंगली आहे।